मोहिते पाटील गेलेत आता, मोहिते पाटील सोडून गेले भाजप. नाही, आम्ही दोघांनाही ओळखत नाही. आमचा नेता येळगावकर साहेब, आम्ही दोघांना मोहिते पाटील ओळखत नाही ओळखत. आम्ही कधी बघितलं नाही त्यांना. बरं, इकडे आलते कधी ते माजी खासदार होते की विजयसिंह मोहिते पाटील. आम्ही ओळखतच नाही त्यांना. आम्ही दोन्ही नेत्यांना बघितलेलं नाही. आमचा नेता डॉक्टर येळगावकर साहेब फलटणचे रामराजे निंबाळकरांचे सोबत तिकडे गेलेत. रामराजे निंबाळकरांनी तर या खटाव तालुक्याचा तो वाटोळं केलं. माड्याचं भाजप कुठल्या परिस्थिती येणार, किती कोणी काय केलं मोहिते पाटील हवाय म्हणते नाही, काय उपयोग नाही. मोहिते पाटील लिमिटमध्ये राहणार त्यांच्या भरपूर आहे म्हणते तिकडे त्या भागात. कसं नाही का, जेवढी हवा मोठी तेवढा फुगा फुटणार. तसा त्यांचा 100% फुगा फुटणार आणि कळेल आपल्याला कसा फुटतोय ती. आणि प्रत्येक ठिकाणचे मतदान कसं नाव काय आपलं सांगा. काबोडी, रामचंद्र काबोडी. काँग्रेस बरं की भाजप बरं? भाजप बरं. नाव काँग्रेस का काढ नको? नको जाऊ, नाव काढत ना मी 72 बसून. आता गरीबाला म्हणते, गरीबाला चांगलं म्हणते किती नाही काँग्रेस? अजिबात काय आता गरीब वाट लावली दिली आणि काय आहे का काय आहे गरीबाला काय दिले दिली. माढा मतदारसंघामध्ये दगड जरी उभा केला तरी आमचं मतदान हे भाजपला जाणार. आणि आम्ही डॉक्टर दिलीप रावने शरद पवार साहेबांनी आश्वासन पण काही दिलेलं नाही. आश्वासन दिलेली माणसं 100पैकी किमान 10 तरी सोडवतात. शरद पवार साहेबांनी आश्वासनच कोणतं दिलं नाही. फक्त मला निवडून द्या, मी काम करतो. कोणतं काम करणार याच्याबद्दल कधी विचार नाही केली. जनावराला पिण्याला पण नसायचं, सगळ्या माळांना कुसळ असायची. पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून इथले माझे आमदार येळगावकर साहेब, गोरे साहेब, खासदार साहेब यांच्या माध्यमातून ह्या भागात टेंबूचे सर्व प्रकल्पाचं पाणी आलं, ताळीचं पाणी आलं. अकलूजच्या ग्रामपंचायत पडलेले ते उमेदवार आहेत. किती कोणी विरोधक काँग्रेस काम केलं नाही कुठल्या आपल्याला भारताचं तालिबान नाही करायचं. बर, भारत हा भारत हिंदुस्थान म्हणून ठेवायचं आपल्याला. जगभराच्या देशामध्ये काँग्रेसच्या काळात हिंदुत्व नव्हतं का असं? काँग्रेसच्या काळात हिंदुत्व होतं ना. पण काँग्रेसच्या काळात बाबरी मस्जिद बी पडली नव्हती. काँग्रेसच्या काळात राम मंदिर पण झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळात पाक जो पाकिस्तान आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळात उरी हल्ला झाला नव्हता. काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालं नव्हतं. पण काय मोहिते पाटील आलते कधी इकडे? कशाला कधी सुद्धा आलं नाही का त्याने उमेदवार आहेत घेते आता? नाही आले. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं अधिकच रंगत होताना दिसून येत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सध्या माढा मतदारसंघाची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. कारणही तसंच आहे. गतवेळी अकलूजचे मोहिते पाटील यांनी भाजप पक्षाला साथ दिली. आता मात्र तेच विरोधात उभे राहिले आहेत. गेले आपण वेगवेगळ्या माढा मतदारसंघात जाऊन आपण या मतदारांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या मनात नेमकं कोण आहे ते आपण ते दाखवून देत आहोतच. तत्पूर्वी आता मी मान तालुक्यातील मायनी या गावात आलो आहे. ज्या पद्धतीने सांगोला तालुक्यात खासदार निंबाळकर यांनी पाणी आणून एक इतिहास घडवला, अगदी त्याच पद्धतीने हा मान तालुक्यात कशा पद्धतीने या स्थानिक लोकांच्या मनात पाण्याचा प्रश्न सोडवला की नाही तेही आपण जाणून घेऊया. तसंच मोहिते पाटील यांच्याबद्दल लोकांचे मन प्रश्न सोडू शकतील की नाही याबाबतही आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनाच आपण विचारूया. काय नाव का आपलं आजोबा? भगवान माने, गाव मायनी. बरं, काय लोकसभेची लागली निवडणूक आहे का माहीत? हाय की काय कसं पाहताय? हाय की चांगलं आहे की. कुणासाठी चांगलं आहे? हा, हे आपलं भाजपचं भाजप कोण आहे उमेदवार? बरं, रणजित निंबाळकर. हो बरं, आहे का चांगलं त्यांना हो हो हाय की. बरं, ते मोहिते पाटलाचं काय? मोहिते पाटलांचं हे काय आपल्याला एवढं हे नाही. बरं, काय म्हणताय, नाव काय? नमस्कार, जालिंदर बाबुराव माळी. बरं, लोकसभेची निवडणूक लागले, अतिथ्य पश्चिम महाराष्ट्राचं सगळं लक्ष लागले माढा मतदारसंघात. 100% माडा सीट लागणार आहे भारतीय जनता पार्टीची. का, कशामुळं? कामच केलेले आहेत म्हणून लागणार आहे. बरं, हे काय काम आहे आणि इकडे? केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत येणार आहे. बरं, त्यामुळं सुशिक्षित वर्ग आहे तो भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहे. हां. पाण्याचा प्रश्न इकडे काय ते आहे, दुष्काळ भागामध्ये भरपूर पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. की टेंबूची कामं चालू आहेत. आहे का पाणी इकडे, आहे का पिण्यासाठी वगैरे? मग काय पाण्याचं पिण्याचं आहे की सोय. कोणी सोडवलं? जयकुमार गोरे, रणजित नाईक निंबाळकर. बरं, मोहिते पाटील आलते कधी इकडे? कशाला कधी सुद्धा आलं नाही ते. का त्याने उमेदवार आहेत घेते आता? नाही आलेच नाही ते. बरं, काय म्हणताय, मोहिते पाटील आता इकडे आलं नाही म्हणतात की नाही? मोहिते पाटलांना, विजयसिंह मोहिते पाटलांना ह्याच्या पाठीमागं आम्ही निवडून दिलं होतं. हां. त्यांनी फक्त दिवाबत्ती एक लॅम्प लावल्याशिवाय आमच्याकडे काय केलेलं नाही. परंतु इथं माझे आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब यांनी पाण्यासाठी अत्यंत मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी इथं टेंबूच्या धरणात, टेंबूचं पाणी मायनीच्या धरणात आणून इथल्या सगळ्या भागाचा विकास केलेला आहे. आणि आता जयकुमार गोरे भाऊ
आमदार आणि डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर साहेब एकत्र आलेले आहेत. त्यामुळं इथं जास्तीत जास्त इथं कमळ चालणार आहे. इथं माझे आमदार आणि येळगावकर साहेब आणि जयकुमार गोरेभाऊची खटाव तालुक्यामध्ये मोठी ताकद आहे. ही मायनीपुरतं मर्यादित नसून खटाव तालुक्यात आम्ही 20,000 ते 25,000 मताचं लीड आम्ही इथं भारतीय जनता पार्टीतर्फे जाईल अशी आमच्या अपेक्षा गेल्या आहे. वेळेस किती लीड होते? गेल्या वेळी इथं माझ्या माहितीप्रमाणे एक 10-15 हजाराचं लीड इथं होतं आणि मान मतदारसंघात दोन्ही मिळून 23,000 मताचं लीड गेल्या वेळी होतं. ह्या वेळेला तशी परिस्थिती राहिलेली नाही. ह्या वेळेला जयकुमार गोरे भाऊ असतील, डॉक्टर येळगावकर साहेब असतील, यांनी सगळे मिळून पाण्याचा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावला आहे. आता चालूच्या पोझिशनमध्ये आता अजिबात पाणी प्यायला नव्हतं इथं, परंतु या दोघांनी मिळून इथं मायनीच्या धरणात पाणी आणून ती पाणी खाली प्रवाहित करून इकडं जे कटापूर उरमोडीचं पाणी आणून इकडला भाग सगळा माळीनगरपर्यंत म्हणजे टेलपर्यंत त्यांनी ओलिताखाली आणलेला आहे. त्यामुळे इथली जनता भारतीय जनता पार्टीशिवाय दुसऱ्याला मतदान देणार नाही. मोहिते पाटीलांना तुतारे हातात घेतले, शरद पवारची भावनिक आहे ते. नाही आता शरद लोक पवार त्यांच्या पाठीमागे असं लोक त्यांच्या पाठीमागे असल्याचं बोललं जातं. नाही लोक त्यांच्या पाठीमाग म्हणजे त्यांना निवडून आम्ही दिलेलंच आहे. ह्याच्या आधी खासदार होते मोहिते पाटील. ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरदचंद्रजी पवार साहेबांनी बी केलेलं होतं. शरदचंद्र पवार साहेब तर म्हणले की माडामध्ये माडाचा बारामती आम्ही करू, काय सुद्धा केलेलं नाही, फिरले सुद्धा नाही. ते परत विजयसिंह मोहिते पाटलांना निवडून दिलं आम्ही. ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मोहिते पाटलांनी केलेलं आहे याच्या अगोदर. ते अजिबात त्यांनी विकासाकडे बघितलं नाही, का आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. उलट प्रति आत्ताचे खासदार रणजितसाहेब निंबाळकर आहेत, त्यांनी पाहण्यासाठी जयकुमार गोरे भाऊच्या मदतीनं आम्हाला फार मोठी मदत केलेली आहे आणि ती मदत आम्ही विसरणार नाही. काय म्हणतात, पाण्याची इकडे मदत झाली म्हणते, मोहिते पाटील इकडे आलते का नाही कधी त्यावेळेस? मोहिते पाटील आणि खटाव तालुक्याचा तसा संबंध झालेला नाही. मुळात ते अकलूजच्या ग्रामपंचायत पडलेले ते उमेदवार आहेत. बरं. इकडं खासदारकीला ते उभे राहिलेत. खासदारकीला उभं राहत असताना खटाव मान ह्या तालुक्यात त्यांची विकासाचं काही कामच नाही. नवखे उमेदवार आहेत. त्याच्या अपोज असणारे हिंदूराव निंबाळकरांनी डोंबलकवडे असेल, टेंबू असेल, निरादेवधर असेल, या कामाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे. खटाव तालुक्यात म्हणायचं झालं तर ह्या 42 गावात टेंबूचं एक टेंडरसुद्धा निघालेलं आहे. 542 कोटीचं टेंडर निघालेलं आहे. मला वाटतं ते टेंडर हे इलेक्शन संपताच त्या कामाला सुरुवात होणार आहे. आणि नाही आता ते फलटणचे नायक निंबाळकर आहेत ते पण आता तिकडे त्यांच्या सोबत गेले की तिकडे तुतारी सोबत रामराजे निंबाळकर. काय म्हणलं फलटणचे रामराजे निंबाळकर आहेत, ते सोबत तिकडे गेलेत. रामराजे निंबाळकरांनी तर या खटाव तालुक्याचा तो वाठोळं केलं. या तालुक्याला पाणी लवादाप्रमाणे पाणीच मिळणार नाही म्हणून रामराजेने पहिल्यांदाच इथं बाईट दिली होती. पण त्यानंतर आमच्या खटाव तालुक्याचे माझे आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हे टेंबूचं पाणी ह्या मायणीच्या धरणात आणण्याचं काम भाजपनं केले. आणि त्यामुळं भाजपला इथं खटाव तालुक्यात आणि मान तालुक्यातून भरघोस मतदान त्यांना जाणार आहे. त्यामुळं आम्हाला मोहिते पाटील कशामुळे गेले ते आता भाजपमध्ये होते, आता ते सोडून आता निवडणूक कशा लढवा लागले त्यांनी? त्यांच्या वैयक्तिक अडचणी आहेत. त्यांनी मान्य केले. देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं त्यांना वर्षभर 5 वर्षात त्यांना सहकार्य केले. त्यांनी ते मान्य केले. पण आर्थिक वैयक्तिक स्वार्थापुढं, सामाजिक स्वार्थाला त्यांनी प्रायोरिटी न देता आर्थिक वैयक्तिक स्वार्थापुढं ते भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. मोदीचं काम आहे का? मोदीचं काम सांगण्यासारखंच आहे. मोदीच्या संदर्भात बोलायचं झालं तर गीतेत सुद्धा असं लिहिलं आहे, जो राष्ट्राचं आणि धर्माचं संरक्षण करेल तो त्या पद्धतीनंच राष्ट्राचं आणि धर्माचं संरक्षण करणारे मोदी साहेब आहेत. त्यामुळे मोदीच्या मागं सर्व जनता पाठीमागं आहे. त्यांनी केलेली कामं 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते वैद्यकीय योजना त्यांनी ही केल्या आहेत. बरं. या इकडे आजोबा, नाव काय आपलं इकडे? मला नाही बोलायचं. या मी विचारतो, नाव काय आपलं सांगा? काबोडी, रामचंद्र काबोडी. काँग्रेस बरं की भाजप बरं? भाजप बरं. नाव काढ काँग्रेस का नको? नको जाऊ, नाव काढत ना मी 72 बसून. आता गरीबाला चांगला म्हणतील की नाही काँग्रेस? अजिबात काय आता घरी वाट लावली दिली काय आहे का?
काय आहे गरीबाला काय दिले ते मोदी सरकारने दिले तेवढे दिले की त्यात काय दिले मोदी साहेबांनी काय दिले? ही आम्हाला पिण्याचं पाणी कुठं सुविधा रेशनिंग हे असलं काय गरीबाला भरपूर दिले मोदीनं हीच आम्हाला ती मग आता मोहिते पाटील विरोधात लढवा लागलेत की आता एवढं काय मला मोहिते पाटील तिकडे मग कशामुळे गेले मोहिते पाटील? स्वार्थासाठी बर स्वार्थासाठी गेले ते तिकीट इकडे नाही मिळालं ती पळाला तिकडं तू इकडं कोण येईल निवडून? भाजप कमळ कोण आहे उमेदवार कोण आहे? रणजित सिंग ते आपले काय निंबाळकर साहेब येतील का निवडून? यांना 100% बरं गाव कुठलं आपलं? ही मायनीच मायनीच आहे काय? मायनी बरं बरं. काही नागरिक आता माझ्यासोबत अजून इकडे आहेत. बोल की काय तरुण नागरिक आता माझ्यासोबत आहेत मित्र. काय नाव काय आपलं? शिवतेज गीतप्रभा माने गाव मायनी. कसं पाहताय निवडणूक लागली आता? निवडणूक लागली. आम्ही मुळातच आम्ही हिंदुत्वाचं कट्टर कार्यकर्ता. आम्ही हिंदुत्वाच्या संघटनेमध्ये आम्ही झुकून दिलेलं कार्यकर्तं. या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये दगड जरी उभा केला तरी आमचं मतदान हे भाजपलाच जाणार. आणि आम्ही डॉक्टर दिलीपराव जळगावकर साहेब यांच्या संघटनेवरती यांच्या विचाराचे पाईक असणारे आम्ही सर्वजणी तरुण सहकारी त्यांच्या माध्यमातून नक्कीच या मायनी भागामध्ये अतिशय चांगलं असं काम झालं आहे. पण त्याचबरोबर काम बघत असताना एक तरुण म्हणून बघत असताना या ठिकाणी MIDC हब व्हावे. त्याचबरोबर शिक्षणाचा मुद्दा जो आहे कारण मालकी हक्काचे ज्या ठिकाणी सगळे भाजपच म्हणतात. मग तुतारी बितारी काँग्रेस कोण आहेत का नाही इकडे? नाही विरोधक आहेत. विरोधक नाही कारण नाण्याला 2 बाजू असतात. छापा आला की काटा आला, काटा आला की छापा आला. विरोधक या ठिकाणी आहेत जो ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे. काम कसं आहे आता निंबाळकरांचं काम कसं आहे? आम्ही अजून बघितलेलं नाही. निंबाळकरांना रणजितसिंह निंबाळकर आता खासदार होते गेल्या 5 वर्षाला. आता त्यांचं काम कसं झालं? आम्हाला व्यक्तीपेक्षा आम्हाला वर व्यक्ती मोदी महत्वाचं आहे. आम्हाला मोदीसाठी आम्हाला भाजपला मतदान करायचं आहे. बरं का आपण हिंदुत्वासाठी. हिंदुत्व जगला पाहिजे, टिकला पाहिजे. कारण आज जवळजवळ जगभराच्या देशामध्ये काँग्रेसच्या काळात हिंदुत्व नव्हतं का असं? काँग्रेसच्या काळात हिंदुत्व होतं ना. पण काँग्रेसच्या काळात बाबरी मस्जिद बी पडली नव्हती. बरं काँग्रेसच्या काळात राम मंदिर पण झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळात PUP जो पाकिस्तान आहे ज्यामध्ये अतिक्रमण झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळात उरी हल्ला झाला नव्हता. काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालं नव्हतं. काय झालं नव्हतं. मग काय आम्ही पाहतोय आता प्रत्येक गावातून जातोय जो म्हणजे जे वृद्ध लोक आहेत हां ती लोक काँग्रेसला मानणारे तरुण वर्ग भाजपकडेच काय? नाही बरोबर आहे. जो तो ज्या त्या विचारसरणीचा प्रश्न आहे ना. कारण काँग्रेस विचारधारणेचा पगडा देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस विचारधारणेचा पगडा आमचे पूर्वज काँग्रेसमध्येच होते. पण ज्यावेळी आम्हाला हिंदुत्वाचं भान झाली, हिंदुत्वाची जाण झाली आणि खऱ्या अर्थानं देशाला हिंदुत्व टिकवणं आणि त्यापेक्षा वाढवणं महत्त्वाचं वाटलं. त्या हिंदुत्वासाठी इकडं जसं सांगोल्यामध्ये पाण्यावर जर राजकारण म्हटलं जातं मग ह्या भागात सुद्धा जसं पाण्यावर राजकारण चालतं. पण आमच्या डॉक्टर दिलीपराव जळगावकर डॉक्टर साहेबांच्या माझे आमदार त्यांच्या माध्यमातून आमचा भाग सुजलाम सुफलाम एक 70-75% तरी झाला आहे. त्यामध्ये काय वाद नाही. मोहिते पाटील गेले आता मोहिते पाटील सोडून गेले भाजप. आम्ही दोघांनाही ओळखत नाही. आमचा नेता जळगावकर साहेब. आम्ही दोघांना पाटील ओळखत नाही ओळखत. आम्ही कधी बघितलं नाही त्यांना. बरं इकडे आलते कधी? ते माझी खासदार होते की विजयसिंह मोहिते पाटील. आम्ही ओळखतच नाही त्यांना. आम्ही दोन्ही नेत्यांना बघितलेलं नाही. आमचा नेता डॉक्टर जळगावकर साहेब आहे आणि या ठिकाणी भाजपचा दगड जर उभा केला तर आमचं मतदान हे भाजपला जाणार. आम्ही इथं पक्षाच्या दृष्टीने चालणारी माणसं आहे. आम्ही आम्हाला ती माणसाचं कार्य काय ते तिकडच्या भागात राहिले. आमची इथं आमच्या कामासाठी आम्हाला खासदार साहेबांकडे जावं लागत नाही. आमच्या कामासाठी आम्ही डॉक्टर साहेबांकडे जातो. त्यांच्या माध्यमातून काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. रामराजे निंबाळकर बी सोडून चालले जातात ते जाऊ दे की काय फरक पडेल? देशात मोदी, माड्यात पण मोदी. बघा तुम्ही परिस्थिती आहे. कारण कुणाच्या एका दुसऱ्या जाण्याने जनता कोणाच्या पाठीमाग आहे ते उत्तमराव जानकर बी म्हणले विमानातून उडी मारली आणि रिक्षा पकडून शरद पवार यांच्या घरी. राजकारणी लोकांची नाटकी तुम्हाला माहितीच आहेत की काही कारण लावतात. राजकारणी लोक त्यासाठी कारण त्यांना नाटक केल्याशिवाय त्यांचं नाटक होत नाही ना. आपले काल शहाजी पाटील सुद्धा म्हणले की हुंडा जास्त मागितल्यामुळं उत्तम जानकर हुंडा जास्त मागितला त्यामुळं आम्ही लग्नाला तयार झालं नाही असं देखील म्हणलं. हे पैशाचं राजकारण आहे ते सगळं. कुठलं नेता सर आहे? एकमेव मोदी चांगला आहे. फक्त मोदी. आणि या गावामध्ये तरुण पिढीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आहे तरुण मुलं एक रामनवमीच्या माध्यमातून प्रत्येकांची विचारधारा एकच आहे की देशामध्ये याही वय 5 वर्ष मोदीला सत्ता अजून ज्याला बघायला अडचण आहे. 100%
काय नाव काय आपलं? नितीन पडळकर गाव मायने. बरं. काय राजकारण कसं चाललंय बघताय काय, ऐकताय का? काय कशा विषयावर सांगताय? खासदार या निवडणूक लागले माहित नाहीत का? खासदार आता काय 100% भाजप सगळे भाजपच म्हणतात का? विरोधक आहेत का नाही गावात? नाही असणार की, पण इथं म्हणजे मायनी गाव हे दुष्काळ पहिल्यापासून दुष्काळग्रस्त गाव आहे. या गावात असा दुष्काळ पडला की छावणी टँकर अशा पद्धतीचं होत होतं 2014च्या पाठीमागं. पण 2014 नंतर भाजप सरकार आल्यानंतर भाजपनं आमच्या इथं एक टेंबूचं केनॉलच्या माध्यमातून धरण आहे ह्या ओढ्याच्या बाजूलाच, पूर्ण वेळ भरून वाहतं. आलंय पाणी आले. मिळतं मग पाणी. समाधान आहेत का शेतकरी? समाधान आहे. मग त्या पाण्याच्या जोरावर आमच्या गावात छावणी मुक्त मायनी झाली, टँकर मुक्त मायनी झाली आणि रस्तेयुक्त मायनी झाली, फक्त भारतीय जनता पार्टीमुळं. आणि काय म्हणताय? हे आता धरणाचे पाणी आलेलं आहे ते आता सगळं पाणी गावाला चालू आहे. 24/7 आलतं कधी विजय मोहिते पाटील त्यावेळेस आलतं का पाणी कधी इकडं? पाणी डॉक्टर साहेबाच्या माध्यमातून आलेलं आहे. बरं. मग जयकुमार गोरे ती सुद्धा आता त्यांचं काय आता ते मतदारसंघ सांभाळत आहे, ते आमदार आहे. जयभाऊच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून भाजपने पाणी दिलेलं आहे. भाजपने. काय नाव काय? अक्षय दगडे. काय कसं आहे राजकारण कसं चाललंय आता? आहे चांगलं आहे भाजप. कुणाचं चांगलं आहे? भाजप का? काय कामं केली ती आमच्या डॉक्टर साहेबांनी, बरं मोदीने कामं केली ती भरपूर. बरं. निंबाळकर येतील की मोहिते पाटील येतील? निंबाळकर यांना मोहिते पाटील नाही. का? काय ते आम्हाला माहीतच नाही अजून, आता बघितलंच नाही. मोहिते पाटलांना पाहिलं नाही कधी? नाही नाही इकडे आले नाहीत का तुम्ही तिकडे गेला ना? नाही बघितलं, आलंच नाही. काय म्हणताय? आमचं जायचं जड संबंध आमचा नेता आहे कुठले गावकर. तर अडचणी पिडचण आलं गेला गावकर आमचं सोल्युशन एकच, डॉक्टर दिलीपराव जळगावकर. बरं. कसलं पण काम आम्ही आमचं सोल्युशन एकच आहे गावकर साहेब. सिच्युएशन आणि एक सोल्युशन फक्त एक, डॉक्टर यागावकर साहेब. काय नागरिक आता या ठिकाणी अजून आहेत, त्यांच्याशी आपण जाऊया तिकडं. काय नाव काय आपलं? राजू कत्रे बरं. गाव मायनी. मायनी. तिकडे पाण्याचं राजकारण म्हटलं जाते, मायनी दुष्काळ भाग आहे म्हणते. काय कसं नाही खरं राजकारण कसं आहे? मायनेचा भाग दुष्काळच होता. अगदी इकडं जनावराला पिण्याला पाणी नसायचं, सगळ्या माळांना कुसळ असायची. पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून इथले माजी आमदार याळगाव साहेब, गोरे साहेब, खासदार साहेब यांच्या माध्यमातून ह्या भागात टेंबूचे सर्व प्रकल्पाचं पाणी आलं, तारळीचं पाणी आलं. आता अशी परिस्थिती आहे की इतर भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, पण मायनी परिसरामध्ये, मायनी जिल्हा परिगटामध्ये की पाण्याचं भरपूर पाण्याची ती शेती जी बागायत नव्हती, जेराई शेती सगळी शेती आता बागायत झाल्या. ऊसाचं कोट्यवधी रुपये या भागामध्ये यायला लागलं. त्यामुळे भाजप सरकारने जे काम केलं ही शेतकऱ्यासाठी एवढं चांगलं काम केलं की शेतकऱ्याचे आर्थिक स्रोत सुधारून शेतकऱ्याची प्रगत झाली. त्यामुळं बळीराजा आणि शेतकऱ्याला भाजप सरकार 6,000 रुपये महिन्याला किसान योजनेत देते, या शेतीला भाव देते. या काँग्रेसच्या काळात नव्हते का? काँग्रेसच्या काळामध्ये इथली रस्त्याची अवस्था एवढी बेकार होती की मायनीतनं आम्ही हल्लो की आम्हाला पोचायला पुढं पोचलं का नाही याची गॅरंटी नसायची. आता मायनीतनं गाडी आली की आपण ज्या स्थळावर पोचणार आहे त्या वेळेपेक्षा आधी एवढं मोठं रस्ते सगळं गुळगुळीत चकचकीत रस्ते सगळं झाले. तर या मायनी गावाला एक जलजीवनमधनं ह्या गावाला कायम टँकर चालू असायचं. तर त्या जलजीवनच्या माध्यमातून आता ह्या सगळा भाग पाण्यानं, पिण्याचं पाणी असेल, शेती पाण्याचं पाणी असेल, सगळ्या माध्यमातून सजलांसोबत झालं आहे. त्यामुळे इथली जनता, ह्या जिल्हा परिषद गटातील जनता भाजपाला कधीही विसरणार नाही. मोदी साहेबांना असेल, आमदार येळगाव साहेबांना असेल, गोरे साहेबांना असेल, खासदार साहेबांना असेल, या सगळ्यांचं मानावं तेवढं धन्यवाद थोडं. हे विजयसिंह मोहिते पाटील उभारले होते, ते सुद्धा निवडून गेले ते माढा मतदारसंघात. मोहिते पाटील त्यांचं कार्यक्षेत्र, ते त्यांच्या कार्यकाळ आणि रणजितसिंह यांचं ते त्यांचा कार्यकाळ कसा आहे? ते मोहिते पाटलापेक्षा ज्यावेळेला खासदार शरद पवार साहेब या माढ्यातनं उभं राहिलं तेव्हा लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या की शरद पवार साहेब या भागाला काहीतरी करतील. पण ते पवार साहेब फक्त निवडून गेलेत ना, मतदान आम्ही भरपूर दिलं, पण पुन्हा 5 वर्ष इकडे फिरायला नाहीत आणि त्यांच्या हातात सगळं असताना त्यांनी आम्हाला काय दिलं नाही. आणि मोहिते पाटलांनी तरी हायमास्पल शिवाय सुरू काहीच या भागाला दिलं नाही. आणि पाण्याचा प्रश्न सोडवला. पाण्याचा प्रश्न त्यांनी आम्हाला झुलत ठेवलं होतं. खटावमान तालुक्याला कायम राष्ट्रवादीनं, पवारसाहेबांनं झुलत ठेवलं. मोहिते पाटलांसुद्धा तीच माघारी वडली आणि खऱ्या अर्थानं गती आली ही भाजप सरकारच्या काळापासून या भागाला गती आली. गेल्यावर भाजपला साथ दिली ती, आता मोहिते पाटील आता विरोधक आहे त्याचा. नाही, मोहिते पाटील ही स्वार्थापोटी खरं त्या पार्टीमध्ये गेले असतील, पण खरं मोहिते पाटलांना सुद्धा भाजपनं भरपूर काय दिलं. कारण त्यांना राष्ट्रवादी पक्षानं बाजूला केलं, तर अशा मोहिते पाटलांना आमदार केलं घरात त्यांच्या. पुन्हा त्यांना चांगलं स्थान दिलं, पक्षामध्ये स्थान दिलं. एवढं मोठं सगळं असताना शेवटी उमेदवारी कुणाला मिळेल, पण मोदी साहेबांना भाजपाला म्हणून सगळ्यांनी एकूण त्यावेळेला खरं मोहिते पाटलांनी काम करायला पाहिजे भाजपाचं. खरं बरं, आता ते उत्तमराव जानकर सुद्धा गेलेत आता तिकडून. आता एवढे विरोधक होते. खरं उत्तमराव जानकरांचा आणि मोहिते पाटलांचा फार मोठा या ठिकाणी संघर्ष त्या माळशिरस सांगोला तालुक्यामध्ये झाला. आणि धनगर समाजाचे नेते म्हणून एक उत्तम जानकर
तर एक चांगलं नेतृत्व उदयाला आलं पण ते मोहिते पाटलाच्या विरोधात उदयाला आलं आणि आज त्यांनी स्वतःच्या स्वरासाठी भविष्यात आपला आमदारकी मिळेल या उद्देशाने ते त्या पक्षात गेलं पण त्यांचा ते हेतू साध्य होणार नाही कारण जरी ते गेलं तर जनता ही भाजपबरोबर थांबलेली आहे. बरं, मग तुम्ही आता आमदारसाठी गेलो म्हणतात, मिळेल का आमदार त्यांना? आमदारकी उलटं त्यांच्या विरोधातला आमदार जास्त मतांनी निवडून येईल. जर ते भाजपमध्ये असते किंवा इतर कुठल्याही पक्षात असते मोहिते पाटील विरुद्ध जास्त मतांनी निवडून आले असते कारण तिथला संघर्ष हा मोहिते पाटील विरुद्ध जानकर आणि धनगर समाज असा संघर्ष झाला. तिथल्या बऱ्याचशा लोकांना तिथं काय त्रास झाला. आज लोक बोलून दाखवतात की जानकर साहेबांनी पक्षावर थांबा पाहिजे किंवा तटच राहायला पाहिजे पण मोहिते पाटलाचं काम नाही करायला पाहिजे. जनता सगळी ही भाजपबरोबर राहिलेली आहे आणि तिथला दुसरा धनगर समाजाचा गटसुद्धा आता भाजपात चांगल्या मोठ्यानं काम करतोय. धनगर समाजासुद्धा भाजपानं योजनेच्या माध्यमातून भरपूर मुलांना नोकऱ्याचं असेल शैक्षणिकच्या माध्यमाच्या भरपूर त्यांनी सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्या. बरं, काय नाव आपलं? येतो मी त्याच्यात तुमच्याकडे येतो आधी पहिल्यांदा. नाव सांगा मला आपलं. शैलेश गोरपडे, गाव? मायणीच. बरं, काय लोकसभेत निवडणूक लागलेत, तिकडं तुतारे इकडं कमळ, कोण येईल असं वाटतं? कमळ येणार कुठल्याही परिस्थितीत. कमळ का? मोदी सरकार आहे, मोदींनी कामं केली, विकास केला आहे भरपूर. मग ती काँग्रेसवाले म्हणते की कोणी विरोधक काँग्रेस काम केलं नाही, कुठले प्रश्न आपल्याला सोडवले नाहीत. भारताचं तालिबान नाही करायचं. बरं, भारत हा भारत हिंदुस्थान म्हणून ठेवायचं आपल्याला. त्यासाठी मोदींना सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे आणि गरज आहे त्याची आता भारताला फार मोठी. नाही तर आपण बघतोय आता तालिबानची काय परिस्थिती झाली तीच आपल्या भारताची काही दिवसानं होणार. त्यापेक्षा आताच चालणं झालं आणि मोदींना सपोर्ट केला तर आपलं हिंदुस्थान परत राहणार आहे असा. असं का वाटतं की तुम्हाला तालिबान होईल असं? आता बघताय तुम्ही कसं कसं काय कुठं बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे ठीक आहे मला कुठल्या समाजावर नाही काय बोलायचं पण त्यांचं प्रत्येक ठिकाणी आत्ता दादागिरी किंवा त्यांचं मतदार वाढत चाललेत. कशामुळं? आता बंगालचे भरपूर आलेत, बंगालचे मतदार आता वाढलेत. मग ह्याचं पुढं कसं भविष्यात अवघडच आहे ना ते. त्यासाठी आताच शहाणं झालं तर पुढचं माड्याचं भाजप कुठल्याही परिस्थिती येणार किती कोणी काय केलं मोहिते पाटील हवाय म्हणते नाही काय उपयोग नाही. मोहिते पाटील लिमिटमध्ये राहणार त्यांच्या त्यांची भरपूर आहे म्हणते तिकडे त्या भागाचे. कसं नाही का जेवढी हवा मोठी तेवढा फुगा फुटणार तसा त्यांचा 100% फुगा फुटणार आणि कळेल आपल्याला कसा फुटतोय ती आणि प्रत्येक ठिकाणचे मतदान कसं काय त्याच्या तेवढं कळेल त्यांना कसं आहे ती. नुसती हवेवर येत नाही सीट कुठली. कामं केलीच का इकडे त्यावेळेस मोहिते पाटलांचं फक्त हायमस्ट पोल तेवढं आलेलं दिसले मला आमच्या भागात. थोडे 4 गावात 1-2 पोल ह्याच्या पुढे त्यांचं कधीही कुठलं काम आलं नाही आणि नव्हतं आलेच नाही ते. मोहिते पाटील तुम्ही गेलता कधी मोहिते पाटलांकडे? नाही काय संबंधच नाही आला आमचा त्यांचा तिकडे. त्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या ठिकाणी केलं असेल त्यांनी. शरद पवारांनी कसं बारामती फक्त धरलं तसं त्यांचा भाग त्यांनी तेवढा धरला असेल. बाकी कुठे धरलं खासदारकी म्हणून माडा म्हणून त्यांनी कुठंच काही केलं नाही. बरं, पाण्याचे प्रश्न सोडवले? पाण्याचा प्रश्न फक्त भाजपने सोडवला कारण मान आणि खाटा आमचा फार मोठा दुष्काळी तालुका. ह्याच्यात 5-7 वर्षापूर्वी पूर्ण कुसळ होती इथं. आता सर्वसामान्य 1 वर्षाकाठी 8 ते 9 कोटी रुपये नुसती ऊसाची बिलं आमच्या भागात येतात. ही कोणामुळे? फक्त भाजपमुळे, बाकी कोणामुळे नाही. उत्तम जानकर गेले कसं नाही उत्तम जानकर गेले मान्य पण त्यांच्या पाठीमागची जी टीम आहे सगळी ती पूर्ण भाजपचं काम करायला गेली. परत एकदा बघा तुमच्या माध्यमातूनच आम्ही वाचतोय बघतोय जी कारण त्यांची जी ठीक आहे जानकर फक्त एकटे गेले पण त्याच्या मागची जी टीम होती ती पूर्ण गावच्या गाव आहेत ती पूर्ण परत भाजपचे काम करायला लागलेच. येतील का निवडून? येतील निंबाळकर? येणार 100% येणार कुठल्याही परिस्थितीत येणार. बर, काय नाव काय आपलं? डॉक्टर मकरंद तोरो. डॉक्टर आहात का? कसं पाहताय तुम्ही आता राजकीय आता कसं पाहताय? राजकीय आम्ही फक्त एकच बघतोय आपकी बार मोदी सरकार. का? तुम्हीच सांगा आम्हाला. 10 वर्ष कुठले प्रश्न शरद पवार म्हणले आता कालच्या 10 वर्षात मोदी फक्त आश्वासन दिले कुठले प्रश्न सोडवले नाहीत काय नाही. त्यांनी शरद पवार साहेबांनी आश्वासन पण काही दिलेलं नाहीत. आश्वासन दिलेली माणसं 100पैकी किमान 10 तरी सोडवतात. शरद पवार साहेबांनी आश्वासनच कोणतं दिलं नाही. फक्त मला निवडून द्या मी काम करतो. कोणतं काम करणार याच्याबद्दल कधी विचारणा केली पक्षी? ते आता रामराजे निंबाळकर पण आता विरोधात आहेत. आता आम्हाला आत्ताच्या परिस्थितीला आम्हाला फक्त मायनी झडपी गट हा कसा रणजित नाईक निंबाळकरांना लीड देईल हेच आम्ही बघणार आहे. आणि याचं माध्यम फक्त आत्ता डॉक्टर दिलीप बेळगावकर आणि जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मायनी झडपी गट खटावमान तालुका आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्हाला भले 10,000 नाही येऊ दे पण रणजित नाईक निंबाळकरांची सीट ही बसणारच आहे. मग त्यांनी तिकडे म्हणतात की आम्ही 1 लाखानं लीड आणतो. आमचं डिपॉझिट जप्त होईल बघू निकाल लागल्यानंतर कळेलच ना. बरं,
आहेत का कामं आहेत का रणजितसिंह निंबाळकरचे? भाजप सरकार आल्यानंतर जे काही कामं आली ही खासदार आमदार आणि डॉक्टर येळगावकर यांच्या माध्यमातूनच आमच्या भागात सगळी कामं आलेली आहेत. आज जे आमच्या मायणीमध्ये धरणात टेंबूचं पाणी आलेलं आहे हे डॉक्टर येळगावकर जर नसते तर कोणाच्याही रक्तात एवढा दम नाही की त्यांनी मायणीच्या धरणात पाणी आणायचं. मग ह्यापूर्वी देखील विजयसिंह मोहिते पाटील होते, शरद पवार होते. काय केलं सगळ्यांना माहिती आहे ना. मगाशी राजू गजरेने आमच्या सांगितलं की रस्ते गायब झालेत, रस्त्याची बिलं निघाली. भाजप सरकार आल्यापासून रस्त्याची परिस्थिती संपूर्ण भारत बघतंय. दळणवळण व्यवस्थित असेल तर देशाची प्रगती होते. यापेक्षा अजून तुम्हाला काय सांगायचं? लोकांच्या त्यांनी म्हणते आमचे लोक आमच्या पाठीमागे आहेत, आमची हवा जास्त आहे. असं प्रत्येक जण म्हणणार आहे आम्ही म्हणणार आहे आमची हवा जास्त आहे, ते म्हणणार त्यांची हवा जास्त आहे. दोष कोणाला द्यायचा आहे? निकाल काय म्हणताय? निकाल सांगेल काय असेल ती कुणाची हवा किती आहे काय आहे ती. कारण घोडं मैदानात जवळ झाले लांब नाही तर सांगेल निकाल कोणाची हवा कशी आहे काय आहे ती. तुमचे मोहिते पाटील त्यांच्या बाकापुरती असेल हवा, इकडं नाही ना कुठे. मोदी सरकारच आहे हे काळ्या दगडावरची रेषा. सर नाव काय आपलं? काबुगडे. काय वाटतं एकंदरीत पाहता लोकसभेबाबत? आम्हाला काय भाजपच येणार. का भाजप का सगळी भाजपच म्हणायला लागली ती? हो. का कशामुळं? कारण आहेच तसं, त्यांच्याशिवाय पर्यायच नाही मोदीशिवाय. मग कामं नाही तिकडे काँग्रेसच्या काळात झालं नाही ते किंवा काय ह्याच्यावर वाटत नाही त्यावेळेला झाले सर. बर काय बदल काय झाला या माहिनीत? माहिनीत राहू द्या, भारतात मध्ये बदल झाला का नाही? बर माहिनी झाला का नाही काय बदल? माहिनीत झालायच की. रस्ते वगैरे बघा की ते भाजपच्या काळातच झाले सर. रस्ते म्हणजे विकास झाला असं काय आहे का? असं काय नाही, पण आहेच की. पाणी आलं आमच्या गावाला. बर कोणी असं वाटतं तुतारी की कमळ? कमळ. कमळ. हो.